हे बॉक्स सांभाळू ना. स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण अक्कलकोटमध्ये बाळप्पा महाराजांच्या मठात, ज्याला गुरु मंदिर सुद्धा म्हटलं जातं, इकडे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आज आकाश दादा आहेत. ते आपल्याला मठाची थोडक्यात माहिती सांगतील. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आधी आपण आता अक्कलकोटात अशा ठिकाणी आहोत, ही जी वास्तू तुम्ही पाहताय ह्या अक्कलकोटातील सर्वात जुनी वास्तू आहे. ह्या वास्तूला 125 वर्ष पूर्ण होतील असं हे पवित्र स्थान आहे. अक्कलकोटातील सर्वात जुनी वास्तू आहे. आणि तुम्ही पाहाल तर आपल्या मठाचं जे बांधकाम आहे हे पूर्ण लाकडी आणि दगडी बांधकाम आहे, जे जुनं आहे. आणि त्याचसोबत मठाचं रिनोव्हेशन करायचं मठाच्या आपल्या व्यवस्थापकांनी ठरवलेलं, जेणेकरून अजून मठ इथून पुढे काही वर्ष आहे तसं सावध राहावं. आणि त्या दृष्टिकोनातून मठाची आपण व्यवस्थापकांनी इथून मिटिंग घेऊन मठाचं रिनोव्हेशन करायचं ठरवलेलं. आणि ह्या ज्या फरशा तुम्ही बघताय, ह्या फरशांमध्ये तुम्ही व्हाईट ब्लॉक्स बघितले असेल. त्या व्हाईट ब्लॉक्स एक छोट्यामध्ये आपण माहिती घेऊया. तर ह्या ज्या फरशा आहेत त्याच्यावरती मार्बलचे स्टाईल्स लावणार होते मठाच्या रिनोव्हेशनच्या वेळेस. आणि 25 नोव्हेंबर 2017 ही तारीख आहे. अलीकडे 6 ते 7 वर्षापूर्वीची गोष्ट, फारशी जुनी पण नाही. तर आपल्या मठामध्ये ज्यावेळी काम चालू करणार त्याच्या आदल्या रात्री पूर्ण मठातून पावलं उमटली. आणि तो प्रकार काय कळेना, म्हणून ती फरशा तात्पुरती काढून बाहेर ठेवल्या आणि टेम्पररी आहे तशा नवीन लावल्या. तर त्या फरशांवरती परत ज्यावेळी नवीन फरशा लावल्या त्याच्यावरती परत पावलं उमटले. तुम्ही बघू शकता अनेक ठिकाणी स्वामींची अशी पावलं उमटलेली आहेत. ह्या पावलांचा प्रकार काय आहे तर महाराजांनी 2 संदेश दिलेले आहेत ह्यातून. तर पहिली गोष्ट म्हणजे हम गया नहीं जिंदा आहे ह्याची प्रचिती महाराजांनी दिलेली आहे, की मी गेलेलो नाही आहे, मी अजूनही जिवंत आहे. ह्या पावलांच्या स्वरूपात त्यांनी दर्शन घडवलं. त्याचसोबत या पावलांचा दुसरा अर्थ असाही होतो की मठाचं रिनोव्हेशन करायची काहीही गरज नाही आहे, माझं वास्तव्य या मठामध्ये अजूनही आहे आणि कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणून ही अक्कलकोटातील जुनी वास्तू आहे, ज्याला 125 वर्ष पूर्ण होतील आता. म्हणून तुम्ही बघू शकता पूर्ण बांधकाम अजूनही लाकडाचं आणि दगडाचं आहे, त्यामध्ये काहीही चेंज केलेलं नाही. आणि मग नंतरला मठाचं बांधकाम थांबवलं गेलेलं आहे, म्हणून हे जुनं आहे तसं पाहायला भेटतं तुम्हाला. आणि तसंच आपण गाभारा आता बंद झालं आहे, माऊली माफ करा, कारण संध्याकाळची आरती झाली की 9:30-10च्या आसपास मंदिर बंद होतं. तर मंदिरामध्ये आपल्या चिन्मय पादुका अशा स्थापना केलेल्या आहे. चिन्मय पादुका म्हणजेच महाराजांनी बाळप्पा महाराजांना हयातीत असताना पादुका दिलेल्या होत्या मठाच्या उभारणीसाठी. आणि त्याच्यानंतरला महाराजांनी ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी महाराजांनी त्यांच्या जीवनातील वापरलेल्या अत्यंत 6 मौल्यवान वस्तू बाळप्पा महाराजांना भेट स्वरूपात दिलेल्या आहेत. त्या 6 वस्तू आपण जाणून घेऊया. करंगळीतील अंगठी, श्री स्वामी समर्थ नाव कोरलेली. दुसरी रुद्राक्षाची मणी. तिसरी रुद्राक्षाची माळ. चौथी हातातला दंड. 5वी अंगावरची शॉल. आणि 6वी चरम पादुका ज्याला म्हणतात. असे 6 मुख्य वस्तू बाळप्पा महाराजांना स्वाधीन केल्या आणि त्यावेळी त्यांनी महाराजांनी समाधी घेतलेली. आणि ह्या 6 वस्तू ज्यावेळी बाळप्पा महाराजांना दिलेल्या त्यावेळी त्यांना उत्तराधिकारी ठरवलेलं. उत्तराधिकारी म्हणजेच माझी वारसा, माझी गादी चालवणारा तू, म्हणजे या गुरुपीठाची सुरुवात करायची आहे, माझ्या नंतरला ही गादी तुला चालवायची, असं महाराजांना उपदेश दिला बाळप्पा महाराजांना. आणि त्याच्यानंतरला बाळप्पा महाराजांनी त्या सगळ्या गोष्टी स्वाधीन करून स्वामींनी देहत्याग केला. 1878 मध्ये स्वामींनी देह सोडला. 1878 ते 1901 असा 22 वर्षाच्या कालखंडामध्ये बाळप्पा महाराजांनी त्या सगळ्या पवित्र गोष्टी घेऊन महाराजांनी वापरलेला पूर्ण भारत भ्रमण केलं. आणि भारत भ्रमण म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अक्कलकोटातून बाहेर गेल्याच्या नंतर प्रत्येक गावाखेड्यामध्ये जाऊन, प्रत्येक शहरामध्ये जाऊन स्वामी नामाचा प्रचार केलेला आहे. स्वामी नामाची महिमा जी अगाध आहे, जी पसरलेली आहे, ती सगळ्यांच्या नजरेसमोर आणलेली, प्रत्येकाच्या कानावरती आणलेली आहे आणि अध्यात्माची ओढ लावलेली आहे. असं 22 वर्ष भारत भ्रमण करून स्वामी नामाचा प्रचार करून बाळप्पा महाराज अक्कलकोटला परत आले. आणि बाळप्पा महाराज अक्कलकोटला आल्याच्या नंतरला 1901 मध्ये या मठाची स्थापना केलेली आहे. त्या पायरीपासूनचा तो गाभारा आणि एंट्रन्सला जो महाद्वार आहे, अशा हे 2 मुख्य वास्तू ज्या आहेत त्या बाळप्पा महाराजांनी 1901 मध्ये स्थापना केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतरला 1910 पर्यंत हा संपूर्ण बांधकाम लाकडाचं आणि जे तुम्ही दगडाचं बघताय हे संपूर्ण बांधकाम 1910 मध्ये स्थापना केलेलं आहे. आणि 1910 मध्ये मठाची उभारणी झाल्याच्या नंतरला बाळप्पा महाराजांनी देह सोडला. बाळप्पा महाराजांनी देह सोडायच्या आधी 22 वर्ष भारत भ्रमण करून स्वामी नामाचा प्रचार केला. आणि त्याच्यानंतरला 10 वर्ष अक्कलकोटात बसून
स्वामी नामाचा प्रचार केलेला आहे. असं स्वामींच्या नंतरला 32 वर्ष बाळप्पा महाराजांनी स्वामी नामाचा प्रचार केलेला आहे. त्याचसोबत अक्कलकोटला आल्याच्या नंतरला ज्यावेळी हे देवघर स्थापना केलं, जसं मगाशी तुम्हाला 6 वस्तू सांगितलेल्या आहेत, हातातील करंगळीतील श्री स्वामी समर्थ नाव कोरलेली अंगठी, रुद्राक्षाची कंठमणी, एकमुखी मणी, त्याच्यानंतरला रुद्राक्षाची माळ, हातातला दंड, अंगावरची शॉल आणि चरमपादुका आणि चिन्मय पादुका, अशा ह्या 7 मुख्य वास्तू आपल्या देवघरामध्ये स्थापना केलेल्या आहेत. आणि 1910 मध्ये ज्यावेळी बाळप्पा महाराजांनी समाधी घेतली त्यावेळी त्यांचा देह समाधी आत निर्मिती करून आतमध्ये देह ठेवला आणि त्याच्यावरती संपूर्ण आपला देवघर उभा आहे. त्या सगळ्या पवित्र वस्तू तुम्हाला आजही पाहायला भेटू शकतात ज्या गाभाऱ्यामध्ये स्थापना केलेल्या आहेत. आणि मठाची अजून बरीचशी माहिती आहे, तुम्ही देईल तितकी माहिती कमी आहे. तर थोडक्यात एक शेवटचा विषय सांगतो, तो म्हणजे चरमपादुका ज्या आहेत त्या बाळप्पा महाराजांना दिलेल्या आहेत. त्या चरमपादुका आतमध्ये स्थापना केलेल्या आहेत, एका पेटीमध्ये लॉक करून ठेवलेल्या आहेत. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आज सुद्धा जर का ती पेटी उघडली, आजपर्यंत त्याला तिथे स्थापना केल्याच्या नंतरला कधीही त्याला हिना अत्तर लावलेलं नाही, तिला कुठला गंध लावलेला नाही, पण अजून सुद्धा कधीही ती पेटी उघडली तर मठाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सुगंध पसरतो, दरवळतो. इतकं ते तेजस्वी आणि इतके चार्ज आहेत पादुका, आणि अक्षरशः इतके मोठे पादुका आहेत. तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावू शकता की स्वामी अजानाबाहू जे म्हणायचो, साक्षात महाराजांची हाईट आणि त्यांची शरीर रचना किती मोठी असेल, म्हणून त्यांना अजानाबाहू म्हणलं जायचं. आणि त्याचसोबत एक शेवटची माहिती देऊन मी आपले 2 शब्द थांबवतो, ते म्हणजे अक्कलकोटातील सर्वात मानाचा महाप्रसाद कुठे चालू झाला असेल तर तो अक्कलकोटातला बाळप्पा महाराजांच्या मठातला. 150 वर्षापूर्वी स्वामींनी बाळप्पा महाराजांना आज्ञा दिली की तुझ्या या मठातून, या ठिकाणावरतून तू महाप्रसादाची सुरुवात कर. त्यावेळी हा मठ उभारला गेला नव्हता, पण स्वामींनी ह्या पवित्र ठिकाणी उभारून बाळप्पा महाराजांना संदेश दिला आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढे चंद्र सूर्य तारे हे शब्द वापरले, चंद्र सूर्य तारे हयातीत आहेत तोपर्यंत ह्या ठिकाणावरतून तुझ्या हातातून महाप्रसादाची सुरुवात कर. थोडक्यात अन्नदान सुरू कर. आणि इथे येणारा प्रत्येक भक्त कुठल्याही जाती धर्माचा असू दे, कुठलाही द्वेष न करता त्याला इथे येऊन मनसोक्त प्रसाद खाऊन त्याचा आत्मा तृप्त झाला पाहिजे, असा संदेश देऊन स्वामींनी स्वतःच्या हाताने कुठे महाप्रसाद चालू केला असेल तर तो बाळप्पा महाराजांच्या मठात अक्कलकोटामध्ये. असं हे पवित्र स्थान आहे महाप्रसादाचं, अक्कलकोटातलं बाळप्पा महाराजांच्या मठातलं. दररोज नित्यनेमाने सकाळी 12 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 8 ते 10 असा 2 टायमिंगला महाप्रसाद आपल्या मठातून उपलब्ध सेवेला आहे. तर त्याचा अवश्य तुम्ही आल्याच्या नंतरला लाभ घ्या. असंच मठामध्ये सगळ्या वस्तू आहेत, तुम्हाला आहेत तशा पाहायला भेटतील. आणि मैं माझे 2 शब्द संबोधो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद आकाश दादा. श्री स्वामी समर्थ. सो गाइस, अभी हम लोग वापस आ रहे हैं अन्न छत्रालय में. हम लोग गए थे बाळप्पा महाराज मठ, जिसको गुरु मंदिर कहा जाता है, एंड वहाँ जाके प्रसाद भी मिला. एंड श्री स्वामी समर्थ.